शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ दिनांक 17 जानेवारी रोजी संपन्न होत असून या सोहळ्यास कुलपती तथा राज्यपाल डॉक्टर SP राधाकृष्णन हे अध्यक्षस्थानी असणार आहेत, तर रसायनशास्त्र संशोधक डॉक्टर आशिष लेले हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत। यावेळी राज्याचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे। या सोहळ्यात 51,492 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी कुलगुरू प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा विभाग संचालक अजित सिंह जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात 17 जानेवारी 2025 या दिवशी सकाळी 11 वाजता संपन्न होत आहे। या दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलपती आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम श्री CP राधाकृष्णन सर असणार आहेत। या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे NCL चे संचालक डॉक्टर आशिष लेले हे आहेत। तसेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या दीक्षांत समारंभाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या दीक्षांत समारंभामध्ये 51,492 इतक्या पदवींचं वितरण होणार आहे। त्यापैकी 14,269 पदवी इन पर्सन म्हणजे उपस्थित त्या प्रदान होणार आहेत आणि 37,223 या पदव्या या ज्या आहेत त्या अनुपस्थित आपल्याला प्रदान करत आहोत। आपण या वर्षीच्या राष्ट्रपती सुवर्ण पदकाचे मानकरी म्हणून श्री बंडू राजू कोळी हे डिपार्टमेंट ऑफ बायोकेमिस्ट्रीचे विद्यार्थी त्याचे मानकरी ठरलेले आहेत आणि यावर्षीचे माननीय कुलपती सुवर्ण पदक ज्यांना मिळालेलं आहे त्या श्रीमती नोरोना क्रिशा अल्दा, मानसशास्त्र अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना बहाल करण्यात येत आहे। एकंदरीत शिवाजी विद्यापीठाची 61व्या दीक्षांत समारंभाची तयारी जवळजवळ पूर्णत्वास येत आहे। मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की या दीक्षांत समारंभामध्ये उपस्थित राहून जे मार्गदर्शन आपल्याला या राज्याचे माननीय राज्यपाल करतायत आणि प्रमुख अतिथी सन्मान्य अतिथी करतायत त्याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो।